नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी आणि सनई चौगडे मालिकेच्या महासंगमच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की आता नयनतारा आणि तेजस्विनी या दोघीजणी समोरासमोर आलेल्या आहेत. एका कंपनीमध्ये त्या दोघींनाही टेंडर मिळवायचं असतं. या कारणासाठी त्या दोघीजणी आता समोरासमोर आलेल्या आहेत आणि त्या दोघींमध्ये आधीच खूप मोठं कडाक्याचं भांडण झालेलं आहे. आणि त्यामध्येच आता नयनताराने इकडे परब कॅटरिंगमध्ये कॉल लावून 40 लोकांच्या जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. तर इकडे कमळी ही आता त्यांच्या घरी आलेली आहे की तिला काहीतरी काम भेटेल, पण कमळीचा घरामध्ये पाय पडताच आता त्यांना 40 लोकांची ऑर्डर मिळाल्यामुळे पम्मा ही फारच आनंदी होते आणि कमळीला कामावरती ठेवून घेते. त्यानंतर ते सर्वजण मिळून 40 लोकांची ऑर्डर पूर्ण करतात आणि ती घेऊन सरळ आता सांगितलेल्या लोकेशनवरती जाऊन पोहोचतात. तर इकडे आसावरी आणि पम्मा या दोघीजणी पुढे निघालेल्या असतात व आता दुसरीकडे पाठीमागून कमळी देखील आलेली आहे. इकडे नयनतारा ही आता साईबासोबत बोलत आहे. साईबा आता तिला सुचवत आहे की हे टेंडर मिळवण्यासाठी आपण वेगळ्या देखील पद्धती वापरू शकतो. आता तिकडे सर्वच जण आता शॉकमध्ये आहेत की नक्की हे टेंडर कोणाला भेटेल. आता जय खानोलकर देखील त्याच्या आईला समजवत आहे की आई, तो माझा मित्र आहे आणि एवढा ताईगणपणा बरे नव्हे. मात्र तेजस्विनी देखील काही ऐकण्यास मानत नसते. तर दुसरीकडे आता पम्मा आणि आसावरी या दोघीजणी येऊन पोहोचलेल्या आहेत आणि आसावरी ही आता लगेच तेजस्विनीला पाहून स्वतःची मान खाली घालते व त्यानंतर पम्मा ही न घाबरता नयनताराला बोलू लागते की मॅडम, तुमची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे आणि अजून जर का तुम्हाला काही गरम हवं असेल तर आम्ही इकडेच बनवून देऊ, अशी आमच्याकडे सोय देखील आहे. आता तिकडे पम्माला पाहून तेजस्विनीचा मूड पूर्ण खराब झालेला आहे की ही बाई इकडे आली आहे म्हटल्यावरती माझं टेंडर निघूनच जाणार, असा सर्व विचार आता तिने मनामध्येच केलेला आहे आणि पम्मालाच हे टेंडर हातामधून जाण्यास पूर्णपणे दोषी ठरवलेलं आहे. तेजस्विनीने पम्माला पाहून तोंड फिरवलेलं आहे व आता पम्मा न घाबरता नयनतारासोबत बोलत असताना नयनताराला सांगते की आमचं जेवण रेडी आहे, तुम्ही फक्त एकदा टेस्ट करून पहा. आमच्याकडे खूप मस्त मस्त असं केटरिंगचं जेवण बनवून दिलं जातं आणि नंतरची ही ऑर्डर आम्हालाच द्या. आता पम्मा इकडे तिचं एवढं सर्व कौतुक करत असताना पाठीमागून आता कमळी येते आणि कमळीला पाहून नयनतारा शॉकच होते व कमळीला पाहताच नयनतारा बोलू लागते की ही मुलगी कोण आहे. आणि आता पम्मा ही तिची ओळख करून देते की ही आमच्याकडे कामाला आहे. आज ही जी ऑर्डर मिळाली ना, ही हिच्याच पायगुणामुळे ती आजच आमच्याकडे कामावरती हजर झाली आहे आणि आज ही आम्हाला ऑर्डर मिळाली आहे. नयनतारा आता कमळीला पाहून आता पूर्णच अपसेट झालेली आहे व तिचा देखील आता मूड ऑफ झालेला आहे. ऋषी इकडे कमळीला पाहता क्षणी कमळी कशी काय इकडे कामाला गेली हे सर्व आता मनातल्या मनात विचार करत असतो. आता आईचा मूड खराब होणार, आता मी काहीच थांबवू शकणार नाही, असं देखील ऋषीच्या मनात कमळीला पाहून येतं. तर दुसरीकडे आता तेजस्विनी ही खूप संतापते. पम्मा तिकडे आल्यामुळे तिची खूप चिडचिड होत असते आणि हे सर्व पाहून जयला एक गोष्ट मात्र लक्षात आलेली आहे की आई खरंच या लोकांचा खूप तिरस्कार करते. मात्र इकडे गौतम हा या मुलीच्या प्रेमात पडला आहे, हे जर आईला समजल्यावरती काय करेल. तर आता इकडे कमळीला समजलेलं आहे की नक्की गौतम बांदेकरचं खरं रूप काय आहे. त्याने आजच कमळीसोबत गैरव्यवहार केलेला आहे. तिला इंटर्नशिपच्या नावाखाली तिचा वापर करून घेण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व आता कमळीच्या लक्षात आलेलं आहे आणि कमळीच आता यामधून आसावरीला बाहेर काढण्यास मदत करणार आहे आणि गौतम आणि आसावरीला एकत्र घेऊन येण्यास देखील मदत करणार आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते. हा गौतम बांदेकर समायरानेच प्लॅन केला होता, हे देखील या प्रोमोमध्ये आपल्याला समजलेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.